गणपतीच्या आगमनाची पूर्वतयारी करण्यासाठी काल गावी गेलो. घराला लागलेले कुलूप बंद दरवाजा साथ घालत होता. भिंतीवरील आईवडिलांचा फोटो पाहिला आणि आसवांचा बांध फुटला. आई वडील गावी असताना गणपती असो दिवाळी असो कधीच घराची साफसफाईचा प्रश्न कधी आलाच नाही. आई वडिलांच्या फोटोवरील धूळ साफ करताना आपल्या मूळ कर्तव्याची आठवण झाली. कधीही यायचे, मौज मजा मस्ती करून निघून जायचे. आज घरातील ती मौज मजा मस्तीची जागा जुन्या जाळवटांनी घेतली होती. घरातील माळ्याच्या आडव्या खांबाला आपल्या नातीसाठी आईने तिच्या लोगड्याने बांधलेल्या झोपाळ्याची खूण आजही मनात हिंडोळे घेत होती. बाबाच्या जुन्या कपड्याची एखादी जोडी कुठेतरी हाताला जाणवली तर सर्रकन मनात कर्तव्याची जाणीव झाली. गजबजलेले शेजार, अंगण भर पावसात वाळवंटासारखे जाणवत होते. घरातील कोळ्यांची जाळी साफ करताना हाताला जुन्या बॅगेत स्वतःची पर्सनल फाईल मिळाली. हातातील झाडू बाजूला ठेवून त्या फाईलमध्ये पाहू लागलो. गावातील मराठी शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला होता. अगदी सुरुवातीलाच जन्माची तारीख अर्थातच 1 जून. आजी सांगायची त्या वर्षी गणपतीत खूप पाऊस पडला तेव्हा झाला होता असतो. मग ही तारीख कुठून आली? आणि मग 10वीचे मार्कशीट जेमतेम 52%, तेही ऑक्टोबरच्या वारीतील. मुंबईकडे वाटचाल करण्यासाठी पुरेसे होते. जीवाची मुंबई करण्यासाठी नाही तर भाकरीच्या शोधासाठी. घराच्या छतावरील अनेक कौले आपली जागा सोडून आपल्या आयुष्यासाठी देवाकडे कौल मागत तुटक्या खांबावर लटकताना दिसली. जणू सकाळच्या 6:10च्या ट्रेनमध्ये आम्ही लटकतो तसंच. बंदिस्त घरात अर्थात MSEBच्या कर्तव्यदक्षतेमुळेच मीटर तोडण्यात आला होता. मुंबईमध्ये मेट्रोचे स्वप्न पाहणारा मी हताश होऊन बंद मीटरकडे पाहत होतो की कोणीतरी येऊन आपल्याला साथ घालावी अशी मनात अपेक्षा होती. मात्र गावाच्या खुशीत रमणारे मन आज श्वास कोंडत होते. गेल्या वर्षीचे मखराचे सामान उंदीर मामाच्या आशीर्वादाने माळ्यावरच क्राफर्ड मार्केट सारखे विखरून पडले होते. भिंतीवर पावसाच्या पाण्यामुळे उमटलेल्या चित्रविचित्र आकृत्या माझ्या भविष्याचे चित्रच जणू स्पष्ट करत होत्या. भूक लागली होती. मुंबईवरून येताना आणलेला वडापाव खाताना आईने सावरलेल्या चुलीकडे मात्र लक्ष गेले. पण चूल खरंच आज विझली होती. घराची साफसफाई करून पुन्हा भलं मोठं कुलूप लावून मी माघारी निघालो, परत एका आठवड्याने गावी येण्यासाठी. तोच आनंद शिंदेच्या गाण्याचे बोल कानात घुमू लागले. घरामधून गणपती जाता मखर वाटे सोना आणि डोळ्यांसमोर भिंतीवरील आई वडिलांचा फोटो. खरं तर हे लिखाण करताना बऱ्याच आठवणी मनात दाटून आल्या, पण अश्रूंच्या ओघात पुसून गेल्या. आपला विनायक सरनेकर.